जय श्री स्वामी समर्थ. मीन राशीच्या लोकांसाठी जून 2025 हा महिना एकंदरीत सकारात्मक फल देणारा ठरणार आहे. तरीही काही खबरदारीचे मुद्दे तुमच्या लक्षात घेणे आवश्यक असतील. हा महिना अनेक क्षेत्रांमध्ये चांगले निकाल देण्याची आशा बाळगली तरीही सावध आर्थिक नियोजन, अधिक मेहनत आणि आरोग्याच्या बाबतीतची जागरूकता राखणे अनिवार्य ठरणार आहे. एकूणात पाहता जून महिना मीन राशीच्या लोकांसाठी मिश्र फल देणारा आहे. तुमच्या आतल्या मनबल आणि धैर्यामुळे तुम्हाला येणाऱ्या आव्हानांचा सामना करता येईल, त्यामुळे हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक बाबतीत जास्त सावधगिरी बाळगावी लागेल, कारण पैशांबाबतच्या चिंता तुमच्यासाठी मोठा त्रास बनू शकतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे राहू व केतू यांच्या दरम्यान पडणारे ग्रह, जे अडथळे निर्माण करतील. विशेषतः राहू महाराज संपूर्ण महिन्यासाठी 12व्या भावात विराजमान राहणार आहेत आणि केतू महाराज 6वा भाव घेऊन चालतील. ह्या स्थितीमुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात आणि व्यावसायिक वातावरणात अतिरिक्त दबाव जाणवू शकतो. या अडचणींबरोबर तुमचे अंतर्गत मनोबल आणि धैर्य तुम्हाला अडथळ्यांवर मात करण्यात मदत करेल, परंतु आर्थिक अस्थिरता टाळण्यासाठी खर्चाची योग्य शिस्त राखणे अत्यंत आवश्यक ठरेल. तुमच्या व्यावसायिक जीवनाला उत्साहवर्धक संकेत मिळत आहेत. तुमच्या दशम भावाचे स्वामी गुरु महाराज सध्या चतुर्थ भावात आहेत आणि त्यांचा दशम भावावर प्रभाव पडतोय, ज्यामुळे तुम्ही कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्तेने काम करून स्थिर पद मिळवू शकता किंवा तुमचे कौतुक वाढवू शकते. दिवसेंदिवस कामात तुमची ओळख वाढत जाईल. जूनच्या सुरुवातीला सूर्य 3ऱ्या भावात आहे, परंतु 15 जून नंतर तो चतुर्थ भावात शिफ्ट होईल. ही बदल तुमच्यात नव्या धैर्य आणि निर्धाराचे संचार करेल, ज्यामुळे अनेक प्रकल्पांमध्ये यश मिळवता येईल. सरकारी नोकरदारांसाठी 6व्या भावातील केतूचा प्रभाव काही अनोखी सोयी देऊ शकतो, तर व्यापार करणाऱ्यांसाठी व्यावसायिक प्रवासातून चांगले नफा मिळण्याची शक्यता आहे. 7वा आणि 10वा भाव यांमध्ये शनिदेवाचे स्थान याबाबतीतही खूप महत्त्वाचे ठरणार आहे, ज्यामुळे रोजगार व उद्योजकीय प्रयत्नात सातत्याने मेहनत करणे आवश्यक ठरेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चढ-उतार असलेला असेल. मंगळ महाराजांचा 9वा दृष्टी 12व्या भावावर पडत असल्यामुळे अनावश्यक खर्च कमी करण्यास मदत होईल. याशिवाय महिन्याच्या सुरुवातीस त्याचा एकादश भावावर पडणारा प्रभाव तुमच्या उत्पन्नात किंचित वाढ सिद्ध करेल. मात्र राहू महाराजांचा संपूर्ण महिन्यासाठी 12व्या भावातील स्थिर प्रवेश हे तुमचे चालू खर्च कायम ठेवण्याचे संकेत देतो, ज्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या अडचणी कमी करण्यासाठी शुक्र महाराज 2ऱ्या भावात 29 जूनपर्यंत विराजमान राहणार असल्यामुळे तुम्हाला आर्थिक ताण कमी होईल आणि तुमची एकूण आर्थिक स्थिती सुस्थितीत राहील. यामुळे घरातील सुखसुविधा वृद्धिंगत होतील, नवीन वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल आणि घरातील संसाधनांमध्ये बढोतरी होईल. तसेच चतुर्थ भावातून 12व्या भावावर गुरु महाराजांचा दृष्टिपात काही शुभ कर्मकांडांसाठी खर्च निर्माण करेल आणि 22 जून नंतर बुध महाराजांचा पंचम भावात प्रवेश नव्या उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देईल. दुसरीकडे 7 जूनपासून मंगळ महाराज केतूसोबत 6व्या भावात प्रवेश करून 12व्या भावाकडे पाहतील, ज्यामुळे विविध गतिविधींना व आरोग्य सेवेसाठी अनपेक्षित खर्च होऊ शकतात. त्यामुळे महिनाभर पैशांबाबत खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरेल. आरोग्याच्या बाबतीत जून महिना किंचित आव्हानात्मक ठरू शकतो. 12व्या भावातील राहू महाराज व 6वा भावातील केतू महाराज यांच्या संयुक्त प्रभावामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच 12व्या व एकादश भावाचे स्वामी शनिदेव तुमच्या राशीत संपूर्ण महिन्यासाठी स्थिर राहतील. यामुळे लहान मोठ्या आरोग्याच्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. 7 जूनपासून मंगळ आणि केतू यांच्या संगमामुळे 6वा भावातील अंगारक दोष तयार होऊ शकतो, ज्यामुळे विविध आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण मिळू शकते. प्रेम संबंधांमध्ये सुरुवातीला काही अडचणी येण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज कर्क राशीतील पंचम भावात असेल, जे त्याच्या नीच स्थितीमुळे प्रेम संबंधांमध्ये वाद, तक्रार आणि तीव्र तणाव निर्माण करू शकतो. या परिस्थितीत तुमच्या साथीदाराची चिडचिडी आणि रागाळू स्वभाव सुद्धा भांडणांचे कारण बनू शकतो. मात्र 7 जूनपासून मंगळ महाराज 6व्या भावात प्रवेश करतील, ज्यामुळे या अडचणींमध्ये काही प्रमाणात आराम दिसून येईल. पुढे 22 जूनपासून बुध महाराजांचा पंचम भावात प्रवेश होईल, ज्यामुळे प्रेमासाठी उत्तम काळ तयार होईल आणि तुमच्या मनातील भावनांची स्पष्टपणे देवाणघेवाण करता येईल.
या क्रमिक बदलामुळे तुमच्या आणि तुमच्या साथीदाराच्या भावना ओळखून घेण्यास व एकमेकांचा आदर करण्यास मदत मिळेल, ज्यामुळे नात्याची एकूण गुणवत्ता सुधारेल. या व्यतिरिक्त सप्तम भावावर शनिदेवाचा सततचा प्रभाव आणि बुध महाराजांचा पुढील हालचाल कुटुंबातील तणाव कमी करून वैवाहिक नातेसुद्धा मजबूत करतील. या काळात एकत्रित वेळ घालवणे आणि तुमच्या बंधनाला पुष्टी देणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक जीवन आणि सामाजिक नातेसंबंध या महिन्यात तुमच्यासाठी मोठ्या आधारस्तंभासमान राहतील. जूनच्या सुरुवातीला चतुर्थ भावाचे स्वामी बुध महाराज तिसऱ्या भावात सूर्यसोबत बुधादित्य योग तयार करतात, ज्यामुळे घरातील वातावरणात आदर आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. याशिवाय चतुर्थ भावात आधीच गुरु महाराज विराजमान असल्यामुळे बुध महाराजांचा 6 जूनला चतुर्थ भावात प्रवेश तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून अधिक आशीर्वाद मिळवण्यास मदत करेल. हा योग घराला शांततेचे आणि प्रेमपूर्ण वातावरण देतो. शुक्र महाराजांचा दुसऱ्या भावात दीर्घकाळ 29 जूनपर्यंत विराजमान राहण्यामुळे घरात चांगली बातमी येण्याची शक्यता आणि आसपासचे वातावरण उत्साही होईल. जरी काही वेळा मालमत्तेसंबंधी मतभेद उद्भवण्याची शक्यता दिसली, तरीही तुमचे भावंड व स्नेही तुमच्या मदतीस सदैव तयार असतील. शुक्र महाराजाच्या तिसऱ्या भावातील नंतरच्या हालचालीमुळे स्नेही बांधवांचा आधारही मिळू शकेल आणि कधीकधी आर्थिक मदतीचेही योग दिसतील. एकंदरीत जून 2025 हा महिना मीन राशीच्या लोकांसाठी अनेक संधी व आव्हाने घेऊन येतो. व्यावसायिक, आर्थिक, आरोग्य, प्रेम व कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये सकारात्मक तसेच याच वेळी अडचणी येण्याची शक्यता असली तरी तुमचे अंतर्गत सामर्थ्याची, सावधपणाची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची मदत घेऊन तुम्ही या सर्व अडथळ्यांवर मात करू शकता. सावध आर्थिक नियोजन, अथक परिश्रम व नियमित आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्हाला सर्व क्षेत्रात यश प्राप्त होईल. तुमच्या कार्यक्षेत्रातील दबाव, नातेसंबंधातील तणाव आणि घरगुती अडचणींच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊन व आवश्यक त्या काळजी घेतल्यास हा महिना तुम्हाला अंतर्मुख सामर्थ्य पुन्हा ओळख करून देईल आणि तुम्ही अधिक मजबूत राहू शकता. या प्रकारे जून 2025 मध्ये मीन राशीच्या लोकांनी आपली सजगता वापरून दिलेल्या संधींचा योग्य लाभ घेतल्यास कार्यक्षेत्र, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये यशस्वी वाटचाल करणे शक्य होईल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.